Practice set 5.4. Question first answer. If 2 points are tossed, find the probability of the following events. आपल्याला काय सांगितलं, 2 पॉइंट टॉस केलं तर काय होतं आणि दिलेल्या इव्हेंट नुसार त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करा म्हणलं. का बरं आता इथं 2 points are tossed. 2 points are tossed. आपल्याला माहित आहे काय पडतं 2 पॉइंट टॉस केलं तर हेड 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 टेल टेल हेड टेल टेल. म्हणजे त्याचा सॅम्पल स्पेस फाइंड करू आपण. कॅपिटल एस लेटर निर्धारित करू. हेड 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 टेल टेल हेड टेल टेल. आता हे जे आहेत आलेले मध्ये काय सर्व सॅम्पल पॉइंट्स. मग एन ऑफ एस नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस काय तर 4. आता फर्स्ट जो इव्हेंट ए, समजा इव्हेंट ए ते काय दिलेलं आहे, गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड. म्हणजे काय ना कमीत कमी काय एक हेड तर राहिलं पाहिजे का एकपेक्षा जास्त. मग इथं काय येणार पहा, कॅपिटल लेटर ए ने डिनोट करून काय येणार, हेड 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 टेल टेल हेड 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 टेल टेल हेड. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए काय तो 3. आता झालं आपलं हे इव्हेंट काढलेला. तर इव्हेंट नुसार काय करायचं आपल्याला, प्रोबॅबिलिटी फाइंड. प्रोबॅबिलिटी ऑफ ए चा फॉर्म्युला काय, एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए आहे 3 आणि एन ऑफ एस काय आहे 4. म्हणजे हे झालं प्रोबॅबिलिटी ऑफ ए. एक तर फ्रॅक्शन मध्ये येईल नाही तर पर्सेंटेज मध्ये येऊ शकते. आपण आलेलं काय फ्रॅक्शन मध्ये आहे. मग दुसरा पहा इव्हेंट बी काय दिलेला आहे, इव्हेंट ए आणि इव्हेंट बी. इव्हेंट बी काय आहे, गेटिंग नो हेड. म्हणजे हेड नसलेले सांगायचे कोणते आहे का, टेल टेल हे लिहिलं सेट मध्ये. बी इक्वल टू एन ऑफ बी काय आला मग 1 आला. मग नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय येतो, एन ऑफ ए बी डिवाइडेड बाय एन ऑफ एस 1/4. झाला पहिला क्वेश्चन सॉल्व. सोपा एकदम, प्रोबॅबिलिटी टॉपिक सोपा आहे. आपण काढलेले एक आहेत सर्व. बरं सांगा आता हे जे आहेत एन ऑफ ए मध्ये काय ए सेट मध्ये जे सॅम्पल पॉइंट आहेत त्याला काय म्हणतो आपण, फेवरेबल आउटकम्स. फेवरेबल आउटकम्स आहेत हे ए सेट मध्ये जे हेड 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 टेल टेल हेड जे आलेले आहेत असे हे सर्व काय येतात फेवरेबल आउटकम्स. तर पहा सेकंड क्वेश्चन पहा, इफ 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डाइस आपण काय करावं, रोल करावं सायमल्टेनियसली म्हणजे एकदाच. तर फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. त्या दिलेल्या इव्हेंटनुसार आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. आता आपण आपल्याला काय करू, 2 डाइस आर टॉस्ड. 2 डाइस आर टॉस्ड. पॉसिबिलिटी लिहून टाकू आपण सॅम्पल स्पेस मध्ये जायचं. काय तो 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. पुन्हा 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. नेक्स्ट कोणता 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. आणि नेक्स्ट कोणता 6 1 आहे ना. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 आहेत. मग आता एन ऑफ एस काय याच्यानुसार किती झाले सर्व पॉसिबिलिटी 36 आहेत का नाही. 6 रो आणि 6 कॉलम म्हणलं 36 होणारच. बरं आता हे झालेलं आहे प्रोबॅबिलिटी. आता इव्हेंट ए नुसार काय तो इथे दिलेला एक नंबर काय, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस
अप्पर फेसेस इज ऍटलिस्ट 10. ऍटलिस्ट म्हणजेच काय 10 पेक्षा. अप्पर फेसेस म्हणजे काय आपण आता हे डायस काय केलो प्रोन केलो. वरचा फेस म्हणजे काय झालंय अप्पर फेस. आपण केव्हा पण सापशिडी खेळताना काय करतो जो वरचा दिसतो अप्पर फेसला तोच आपण काय धरतो नाही त्याच्यानुसार हालचाल करतो त्या सापशिडीवर. तेच प्रकार आता अप्पर फेस नाही इथं काय सांगितलं बघा द सम ऑफ द डिजिट्स. आता इथं दोन डायस या दोन्ही पण डायसच्या अप्पर फेसची काय सम किती आली पाहिजे म्हणजे 10 पेक्षा जास्त असणारे. 10 किंवा 10 पेक्षा जास्त ऍटलिस्ट 10. जवळपास 10 किंवा 10 पेक्षा जास्त. मग आता इथे कोणती कोणती येतात कसे 10 आणि 10 पेक्षा जास्त कोणता येतो 4 6 आणि नेक्स्ट कोणता येतो 5 5 11 येतो 5 6 पण येतो. नेक्स्ट 6 4 येतो. नेक्स्ट 6 5 येतो 6 6 येतो. म्हणजे टोटल किती झाले याच्यात a इक्वल टू किती 4,6. नेक्स्ट आहे 5,5. नेक्स्ट आहे 5,6. नेक्स्ट आहे 6,4. नेक्स्ट आहे 6,5. नेक्स्ट आहे 6,6. बस. मग इथं काय येणार इव्हेंट नुसार नंबर ऑफ इन इव्हेंट ए काय तो 1 2 3 4 5 6 म्हणून आलं 6. आता प्रोबॅबिलिटी फाइंड करा. P of A प्रोबॅबिलिटी ऑफ A n of A divided by n of S काय येणार 6/36 म्हणजे 1/6 येतो. बरं आता सेकंड पहा. सेकंड काय म्हणलं मी तर लिहिणार डायरेक्ट सांगतो. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. अप्पर फेसेस is 33. The sum of the digits is the digits on the upper faces is 33. 33 is like a formation. Upper faces ला 33 येणार असं कोणीच आहे काय त्याची सम दोन डिजिटची सम काय येणार 33. 33 वाले आहे का पॉसिबल. लास्ट 6,6 12 यायला सम त्याचा होय की नाही मला आहे का नाही. मग इथं काय देणार b इक्वल टू kmt सेट 0. मग n ऑफ b काय येणार 0. अप्पर फेसेस हो. आणि नंतर काय येईल इथं प्रोबॅबिलिटी ऑफ बी. आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय आहे n ऑफ b बाय n ऑफ s म्हणजे 0/36 म्हणजेच काय 0. तिसरा पहा तिसरा काय आहे समजा सी सेट नाही कोणता आपण सी च काय द डिजिट्स ऑन द अप्पर ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. फर्स्ट डाय हा मोठा आहे म्हणजे नंबर त्याचे मोठे आहेत पण सेकंड डाय पेक्षा फर्स्ट डाय म्हणजे फर्स्ट डायस वाले हे सेकंड डायस वाले इकडला नंबर मोठा राहणार या सेकंड डाय पेक्षा. असे कोणते वाले आहेत पहा बरं कुठे आहे 3 1 3 2 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 3 5 4 पण आहेत 6 1 6 2 6 3 6 4 6 5 हे येतात काय बाकी कडे येतो नव्हते पहिलेचे म्हणजे एवढे आहेत याच्यात की नाही इकडे हे घेणार आहे 6,6. मग हे लिहून टाकायची पॉसिबिलिटी काय येणार आता सांग बरं एक मला 2,1 3 1 3 2 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 3 5 4 6 1 6 2 6 3 6 4 6 5. टोटल किती वाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे n ऑफ c काय आहे 15. आणि इकडे आलेला काय प्रोबॅबिलिटी ऑफ c n ऑफ b बाय आपलं n ऑफ c बाय n ऑफ s. मग काय येणार पहा 15/36 खरं हे येणार प्रोबॅबिलिटी. समजलं. आता क्वेश्चन थर्ड पहा लिहू नका पहा क्वेश्चन थर्ड लगेच पाहूया.
There are 15 tickets in a box. एका बॉक्स मध्ये किती तिकीट 15. Each bearing one of the member from 1 to 15. म्हणजे एकूण किती आहेत लोकसंख्या त्याच्यात पर्सन 15 आहेत. त्यांना आपण प्रत्येकाला एक एक नंबर टाकून दिलेले आहेत. तर 15 पर्यंत दिलेले आहेत. मग नंतर काय सांगितलं, one ticket is drawn at the random from the box. आपण एका तिकिटावर काय करणार, रॅन्डमली नंबर टाकत आहोत. कोणते 1 3 5 4 वगैरे असं. मग पण 1 to 15 मध्ये सर. मग नंतर काय सांगितलं, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट द तिकीट इज ड्रॉन. जे काही प्रोबॅबिलिटी येणार आहे कोणत्या दिलेल्या इव्हेंट नुसार ते आपल्याला सांगायचे आहे. पहा बरं आता इथं काय येणार, आपण काय करू, सॅम्पल स्पेस काढले 1 to 50 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग यांना फेस काय आला 15. मग नेक्स्ट काय पाहता, इव्हेंट शोन अँड इव्हन नंबर. याच्यातले इव्हन नंबर सांगायचे आपल्याला कोणते आहेत, शोन अँड इव्हन नंबर. समजा ए ना करू 2 4 6 8 10 12 14. 2 4 6 8 10 12 14. किती वाले यांना फेम, 1 2 3 4 5 6 7 आला. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए लिहा. तर तो एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस 7 by 15. बरं दुसरा पहा त्याचा मूवमेंट, शोन अ नंबर, shows a number which is multiple of 5, which is a multiple of 5 म्हणजे काय, 5 च्या पटीतले नंबर सांगायचे. कोणते कोणते आहेत, बस करेक्ट. कोणते कोणते आहेत, 5 10 15. मग इथं काय ना बी नुसार बी इक्वल टू 5 10 15. मग एन ऑफ बी काय आलेला आहे 3. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी पहा, एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ यस काय तो 3/15 म्हणजेच 1/5 करा. या असे करायचं. समजते तिन्ही क्वेश्चन. चला करा देऊन घ्या. क्वेश्चन 4. इथं काय सांगितलं, ए 2 डिजिट नंबर इज फॉर्म्ड विथ डिजिट्स 2 3 5 7 9 विदाउट रिपिटेशन. आपल्याला 2 डिजिट नंबर तयार करायचा, 2 अंकी. कोणत्या याच्यापासून नंबरचा 2 3 5 7 9 या नंबर पासून बनवायचे आणि ते नंबर काय रिपीट झाले नाही पाहिजे असं बनवायचं. मग त्याच्या प्रोबॅबिलिटी फाइंड करायचं दिलेल्या इव्हेंट नुसार. पहा बरं इथं काय होणार, आपण काय देत सॅम्पल स्पेस मध्ये देत डायरेक्ट 2 3 5 7 9. पहा 2 3 5 7 9. पहिल्यांदा 23 25 27 29. तर 23 25 27 29 झालं. मग नेक्स्ट काय करू आपण, 32 35 37 39. 32 35 37 39. नेक्स्ट कोणता तयार करू होता, 52 52 53 57 59. 52 53 57 59. नेक्स्ट कोणता होतो 72 73 75 79. 72 73 73 75 79. लास्ट कोणता होता 92 93 95 97. 92 93 95 97. आणि नेक्स्ट कोणता राहील का, आता एवढेच नंबर बनतील का नाही. रिपीट जर बनवायचं असलं असतं तर मग वेगळी गोष्ट, 22 झाला असता, 33 झाला असता, 55 77 99 असं झालं असतं. पण ते म्हणले विदाउट रिपीटिंग म्हणले. बरं आता पहा नेक्स्ट काय होईल आता याच्यात, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर इज फॉर्म्ड. इथं दिलेलं इव्हेंट ए काय पहा, आता इथे एन ऑफ एस आधी पाहतो आपण. किती येतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
20. N of S आला 20. आता ए प्रॉब्लेम पाहिजे अँड ऑड नंबर. इव्हेंट ए काय दिलेला आहे? ऑड नंबर. ऑड नंबर कोणते कोणते आहेत का? 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97. लिहून टाका 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 90, 3, 95, 97. किती वाले एन ऑफ ए? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय तो? एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस. 16 बाय 20 म्हणजेच 4 4 16 4 5 20 म्हणजे 4 बाय 5. आता दुसरा काय दिलेला कंडिशन पहा. ए मल्टिपल ऑफ 5 मल्टिपल 5 च्या b इक्वल टू पाहू दिलं हा 35 येतो 55 का कुठे आहे? नाही नाही 75 येतो 95 बस एवढेच येतो. 25, 35, 75, 95. नाही तर एन ऑफ बी काय आला 4. मग नेक्स्ट काय तो प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे एन ऑफ बी डिवाइडेड बाय एन ऑफ एस. 4 बाय 20 म्हणजेच 1 बाय 5. हे झालं क्वेश्चन. आता